नमस्कार मंडळी, राम राम. मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत लाडू बनवणार आहोत मेथीचे. त्याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. तर मी एकच नाव नाही घेणार आहे. त्याच्यामध्ये डिंक आहे, अळीव आहे, खोबरं आहे, खजूर आहे आणि भरपूर ड्रायफ्रुट्स आहेत. ते आपल्या बॉडीसाठी खूप हेल्दी लाडूचा प्रकार आहे. एक आपण मार्केटमध्ये जातो, आता एक नवीन ट्रेंड आला आहे मार्केटमध्ये, प्रोटीन बार म्हणून. तर तो बाहेरचा प्रोटीन बार खाण्याऐवजी तुम्ही हे लाडू किंवा असंच जरी डब्यामध्ये पॅक करून ठेवलं, लाडू वळायचे नसतील तुम्हाला, तर हे मिश्रणाचा यूज करून तुम्ही असे सुकं जरी खाल्लात एक चमचाभर किंवा एक वाटीभर, तर खूप तुमच्या शरीराला फायदा होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता बघूया ड्रायफ्रुट्सचे मेथी अळीव लाडू. हे लाडू बघा, ड्रायफ्रुट्स, अळीव, मेथी, डिंक, मकाना, वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आणि तूप यांच्या गुणांनी भरलेले हे लाडू आरोग्य, ताकद आणि ऊर्जेसाठी एक उत्तम पर्याय आहेत. तर चला बघूया कसं बनवायचं ते लाडू. आता बघू साहित्य काय काय लागतं ते. तर इथं घेतलेलं आहे खारीक, सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, इथं थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी, चिरलेला गूळ, शुद्ध तूप आहे, बिया आहेत भोपळ्याच्या, मखाना घेतलेला आहे. तर अर्धा किलो इथं तूप आहे आणि अर्धा किलो खारीक आहे, पाव किलो खोबरं आहे आणि पाव किलो पीठ आहे. बाकी बिया वगैरे तुमच्या आवडत्या, जितकं तुम्हाला प्रमाण आवडतं तितकं घ्या. तर इथं घेतलेले आहेत पांढरे तीळ, खसखस, डिंक घेतलेला आहे, अळीव, मनुका, काजू, मगज बी घेतलेले आहेत आणि इथं बदाम आणि इथं ही मेथी आहे. तर आता आपण भाजायला सुरुवात करूया. तर इथं मी पहिल्यांदा कढई ठेवलेली आहे आणि खसखस भाजून घेते. तर भाजल्यानंतर खूप त्याचा क्रंचीनेस येतो, अजिबात चामट लागत नाही आणि टिकायला सुद्धा मदत होते, म्हणून आपण थोडंसं भाजून घेऊया. तर आता खसखस भाजून झालेली आहे. तर आता घेऊया पांढरे तीळ. तर पांढरे तीळसुद्धा आपण जास्त भाजायचं नाही आहे, फक्त तो जो क्रंचीनेस असतो प्रत्येक बियामधला आणि मसाल्यांमधला तो टिकावा म्हणून भाजून घ्यायचा आहे. तर आता आपलं पांढरं तीळसुद्धा भाजून झालेले आहेत. तर आता ते एक साईडला करून घेऊया. तर आता इथं मखाना घेतलेला आहे, मखानासुद्धा मस्त असं तूप टाकून भाजून घेऊया. मखाना यासाठी वापरायचा की आपले हाडे आहेत ना, हे ठिसूळ होतात आणि मखाना खूप बेस्ट हाडांसाठी उपयोगी आहे, म्हणून इथं मखाना घ्या, हाडे मजबूत होण्यास मदत होते. तर मखानासुद्धा असा मस्त खरपूस भाजून घेऊया. भाजल्यानंतर तो एकदम कुरकुरीत होऊन जातो. तर आता साईडला काढून घेऊया मखाना. तर आता या कढईमध्ये आपण टाकूया अळीवच्या बिया. ह्या पण खूप उपयुक्त असतात आपल्या आरोग्यासाठी. ह्याच्यामध्ये अळीवची खीरसुद्धा खाल्लं ना तर अंग वगैरे दुखत नाही, म्हणून ही अळीव पण खूप योग्य आहे. तीसुद्धा खरपूस भाजून घ्या, कारण जे आपले सांधे वगैरे दुखतात ते अळीवमुळे दुखत नाहीत. तर आता टाकूया मेथी. मेथीसुद्धा थोडी हलकी गरम करून घेऊया. मेथीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे, शुगरसाठी पण खूप चांगली आहे आणि केसांसाठी पण खूप चांगली असते मेथी. ह्याच्यामुळे केससुद्धा वाढण्यास मदत होते. आणि आता ही सुद्धा भाजून तयार आहे आपली मेथी. तर साईडला काढून घेऊया, कारण थंड झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे, म्हणून ते थोडंसं थंड होऊ देऊया. तर आता टाकते मी इथं मगजबी, भोपळ्याच्या बिया. ह्याच्यामध्ये तुम्ही सूर्यफुलाच्या बियासुद्धा ॲड करू शकतात. तर इथं मी टाकलेले आहे मनुका आणि थोडंसं तूप टाकून आपण काय करूया, गरम करून घेऊया, म्हणजे जो खरपूसपणा आला पाहिजे. ऑलरेडी भाजलेली असते भोपळ्याची बी, पण हे बाकीचे जिन्नस भाजलेले नाहीत, म्हणून हे सुद्धा मी तुपामध्ये भाजून घेते. तर आता घेऊया ह्याच्यामध्येच हे बघा मी दाखवले, तर सगळं साईडला हे वेगळं काढून घ्या, तुम्ही मिक्स नाही करायचे. प्रत्येक जिन्नस हे वेगवेगळं भाजून घेऊन वेगवेगळंच ठेवायचं आहे. तर आता घेऊया तूप. त्याच्यामध्ये आपल्याला डिंक हा तळून घ्यायचा आहे. तर आता तुपामध्ये मी
डिंक टाकलेला आहे तो मस्त फुलतो असा, आणि जो लाडूच कसा असतो एकदम सॉफ्ट होतो हा लाडू, आणि त्याच्यामध्ये हा डिंकाचा जो क्रंचीनेस असतो ना तो खूप छान लागतो. म्हणून हा तूप डिंक तळून घ्यायचा आहे. मी 2 बॅचेसमध्ये तळून घेणार आहे, कारण एकसाथ घालत नाही आहे मी, कारण मग तो थोडा कच्चा कच्चा राहतो. कच्चा राहिले की आपल्या दातसुद्धा मोडू शकतो. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, मस्त असा छोटे छोटे म्हणजे थोडं थोडं टाकून तळून घ्या, जेणेकरून एकूण एक डिंक हा फुलला पाहिजे. डिंकसुद्धा आपल्या कमरेसाठी खूप उपयुक्त ठरतो. डिलिव्हरी झालेल्या महिलांनासुद्धा हे लाडू खूप उपयोगाचा ठरतो हा लाडू. त्याने कंबर वगैरे दुखत नाही, लवकर रिकव्हरी ही होऊन जाते. आणि आता घेतलेलं आहे खोबरं. तर खोबरंसुद्धा काय करायचं आपल्याला, खरपूस भाजून घ्यायचं आहे. भाजून घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे आहे की लाडू लवकर खराब नाही होत, ते जास्त दिवस टिकतात, म्हणून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जर कच्चं घेतलं तर ते कमी दिवस टिकतं, आणि जर भाजून घातलं की मग ते थोडं जास्त दिवस टिकायला मदत होते, म्हणून फक्त भाजायचं आहे. ठीक आहे. तर आता खोबरं बघा असं तांबूस भाजायचं आहे. जसं की आपण करंजीसाठी वगैरे भाजतो ना, सेम तसंच भाजून घ्यायचं आहे. अजिबात जास्त डागायचं नाही आहे त्यांना. तर मी बियांमध्येच, जे बिया आपण भाजून घेतल्या होत्या ना त्याच्यामध्येच ते टाकलेलं आहे खोबरं. तर आता दुसरी बॅच मी भाजून घेते. हे पण आता आपलं ऑलमोस्ट भाजून झालेलं आहे. तर हे सुद्धा आपण साईडला काढून घेऊया. खोबऱ्यामुळे काय होतं, केससुद्धा छान होतात, आणि त्याच्यामध्ये ऑइलनेस जास्त असतो, म्हणून ते आपल्या बॉडीमध्ये तेलाची सुद्धा गरज असते शरीरामध्ये, तर ते उपयोगास पडतं. तर आता काय करूया, बदामसुद्धा तुपामध्ये खरपूस भाजून घेऊया, आणि काजू पण टाकते त्याच्यामध्येच. काजूसुद्धा भाजून घ्यायचं आहे. 2-2 मिनिट फक्त लागतात, जास्त वेळ नाही लागत. तर आता ते भाजून झालेलं आहे, तर साईडला काढून घेऊया. तर आता तयार झालेलं आहे भाजून. तर आता अजून थोडंसं तूप टाकू, आणि आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजायचं आहे, तर थोडं जास्त तूप टाकायचं आहे, जेणेकरून आपलं मस्त तो गव्हाच्या पिठामधला जो कच्चापणा असतो तो पूर्ण गेला पाहिजे, आणि जो खरपूसपणा त्याला आला पाहिजे. कारण आपण लाडू खाताना तोंडामध्ये तो चिकटला नाही पाहिजे, म्हणून ही महत्त्वाची प्रोसेस आहे की गव्हाचं पीठ मस्त असं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ह्या रंगावर भाजून घ्या, जेणेकरून आपले लाडू अजिबात टाळ्याला चिकटणार नाहीत. आणि बाइंडिंगसाठी पण महत्त्वाचं काम करतं गव्हाचं पीठ. तर आपलं गव्हाचं पीठ इथं भाजून होत आलेलं आहे. तर असं मस्त भाजून घ्या. हे लाडू खूप पौष्टिक असतात. मार्केटमधून जे आपण आणतो ते खूप काही चांगले नसतात, कधीचे असतात काय माहिती नसतं, आपल्या डोळ्याच्या आड बनवतात ते. तर असं मी परातीमध्ये घेतलेलं आहे. सगळे ड्रायफ्रूट्स आणि खोबरं एका साईडला आहे, तीळ वगैरे, आणि फक्त इथं गव्हाचं पीठ साईडला घेतलेलं आहे, आणि बाकीचे जे मिक्सरला वाटायचे ते साईडलाच आहे. तर खोबरं आपण हाताने थोडंसं मोडून घेऊया, कारण मी खोबरं मिक्सरला नाही लावत आहे, म्हणून मी थोडंसं हाताने चुरते फक्त, आणि हे मिक्स करून घ्यायचं. आता भाजलेली मेथी आपण वेगळी ठेवली होती, ती मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे, आणि त्याची छान अशी मस्त पावडर करून घ्यायची. तर आता मिक्सरला लावायचं, झाकण लावून फिरवून घ्या, आणि फक्त असे डायरेक्टली नाही टाकायचं, त्याला थोडंसं आपण काय करून घेऊया, चाळून घ्यायचं आहे. तर बारीक चाळणी असेल आपल्याकडे पिठाची, त्याने काय करूया, चाळून घ्यायचं, आणि अजून एकदा मिक्सरला लावून घेऊया. हे लाडू सगळ्यांना खाऊ शकता तुम्ही, लहान मुलांनासुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे जर तुम्ही लाडू बनवलात ना तर अजिबात कडू नाही होत, लहान मुलंसुद्धा आनंदाने खातील. आणि लेडीज लोकांना तर ह्याची गरजच आहे लाडूची, कारण त्यांचं कॅल्शियम हे वयापेक्षा खूप आधी कमी होऊन जातं. तर हे भरून काढण्यासाठी आपण दिवसातून एक जरी लाडू खाल्लात ना तर पुरेशी कॅल्शियम ऊर्जा मिळून जातं आपल्या बॉडीमध्ये. तर आता मखानासुद्धा मी घातला होता मिक्सरमध्ये, त्याचीसुद्धा पावडर करून परातीमध्ये ओतून घ्या. मखानानंतर आपल्याला अळीव असते, ही अळीवसुद्धा थोडंसं ग्राइंड करून घ्या. एकदम पूर्ण पावडर नाही करायचं आहे, फक्त थोडंसं, कारण अळीव मग ही पचतली जात नाही. थोडंसं ग्राइंड केलं की ते होऊन जातं. तर आता ड्रायफ्रूट्स टाकले होते, बदाम वगैरे आणि काजू,
त्याचेसुद्धा फाईन पेस्ट करायचे असेल तुम्हाला एकदम पावडर तर करू शकता. थोडं मोठं मोठं ठेवायचं असेल तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त ठरवा. आता टाकूया खारीक. तर खारीकसुद्धा तुम्हाला मोठी हवे, एकदम पावडर हवे, तर तुम्हाला दाताखाली यायला आलेले आवडत असेल तर थोडंसं जाड ठेवा. पूर्ण पावडर करायची असेल तर पूर्ण पावडरसुद्धा करून घेऊ शकता. तर आता इथं डिंक मी मिक्सरला नाही लावत, कारण तो मला थोडासा क्रंचीनेस लागतो लाडूमध्ये, म्हणून मी फक्त थोडंसं आपल्या खलबत्ता असतो त्याच्यात दांड्याने चेचलं, मग नंतर हातानेच असं चुरून टाकलं. हाताने सुद्धा तो लवकर चुरून जातो, कारण तो खूप कुरकुरीत होतो ना तळल्यानंतर. तर आता पूर्ण मी टाकलेला आहे डिंक. आणि आता मस्तपैकी तूप टाकूया भरपूर. पण तुपामध्येच आपल्याला काय करायचं आहे, पाक बनवून घ्यायचं आहे. हे पाकातले लाडू आहेत ना, म्हणून मी थोडासा गुळाचा पाक करते. इथे साखर अजिबात नाही वापरत. तर मी एक वाटीभर तूप टाकलं होतं, त्याच्यामध्येच काय करायचं आहे, गूळ आपला टाकायचा आहे. तर गुळाचं प्रमाण हे तुम्ही स्वतःवर ठेवा. म्हणजे ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांना पण हे लाडू चालतात, पण ज्यांना पूर्णच बंद करायला सांगितले त्यांना थोडंसं कमी गुळमध्ये पण बनवू शकतात. फक्त तुपाचं थोडंसं प्रमाण वाढवा. आणि मी त्या अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, त्यातले फक्त पाव वाटीच पाणी घातलेलं आहे. आणि आता आपला हा पाक तयार झालेला आहे. पूर्ण उकळी येऊ द्यायची नाही. आणि तूप अजून थोडंसं मी वरतून घातलं, कारण तूप आमच्या घरामध्ये लागतं, सगळ्यांना आवडतात तुपातले लाडू. तर तो पाक काय करायचं, गरम असतानाच आपल्याला ह्या मिश्रणामध्ये लाडूच्या घालून घ्यायचा आहे. तर आता आपण ऑलरेडी मिक्स केलं होतं ते सारण. तर आता असं मस्त खड्डा करा आणि हातामध्ये एक चमचा घ्या आणि वरतून हळूहळू त्या परातीच्या मिश्रणामध्ये घालून घ्या. तर आता मस्तपैकी मिक्स करून घ्या. गरम असतं, हात सांभाळून मिक्स करा, जेणेकरून आपल्याला चटका बसणार नाही. तर आता कारण हे गरम असतानाच आपल्याला लाडू बनवायचे आहेत. थंड झाले की मग लाडू वळता येत नाहीत, म्हणून ही ते ह्या ठिकाणी टीप आहे की गरम असताना लाडू बांधायचे आहेत. तर जरी थंड झालं तरी मग तुम्हाला तुपाचं प्रमाण हे वाढवावं लागेल आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यावं लागेल. म्हणून एक साथ 2-3 किलोचे लाडू कधीच नाही करायचे. 1 किलो ते 1 ते 1.5 किलोचे लाडूचे प्रमाण ठेवा, बनवा. असे लाडू तुम्हाला जशा साईजमध्ये हवेत तसे बनवून घ्या. आणि बघू शकता तुम्ही लाडू एकदम मस्तपैकी वळतात आणि थोडंसं चटका लागतो, पण ठीक आहे, छान टेस्ट खूप छान लागते. जर लाडू छान पाहिजे तर थोडासा चटका पण सहन केला पाहिजे, नाही का? तर आपले लाडू बघा तयार होत आहे. तिथं मी लाडू तुम्हाला 2 बनवून दाखवलेले आहेत. या प्रकारचेच मी सगळे लाडू आता बनवून घेते. तुम्ही बघू शकतात खूप इझिली एका हाताने लाडू वळता येतात, हो की नाही? मस्त चमकत पण आहेत लाडू. तर आता हे सगळे मी लाडू बनवून घेते. आपले लाडू मस्त तयार झालेले आहेत, एकाच साईजचे बनवून तयार आहेत. तर बघा तुम्ही किती छान दिसतात आपले हेल्दी लाडू, एकदम छान, लय भारी. बघितलं ना मंडळी, किती छान लाडू बनलेले आहेत आपले तयार, तेही मार्केटपेक्षाही खूप छान स्वस्तामध्ये. आणि मेन म्हणजे फ्रेश ड्रायफ्रूट्स आपण घरच्या घरी वापरलेले असतं. आणि जे तुम्ही मार्केटमधून आणतात किंवा दुकानातून आणतात ते ड्रायफ्रूट्स हे खूप जुने असतात, आळी लागलेली असते, काय असतं ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे घरच्या घरी बनवा. ज्या महिला 30 क्रॉस केलेल्या आहेत अशा महिलांना सुद्धा रोज हा एक जरी लाडू खाल्लात तर खूप तुमचं प्रोटीन लेवल ही वाढून जाते. आणि त्याच्यामध्ये डिंक आहे जो आपल्या कमरेसाठी चांगला आहे, अळीव आहे ते सुद्धा कमरेसाठी खूप चांगलेलं आहे. कॅल्शियमचं प्रमाण हे कमी होत जातं महिलांमध्ये, तर ते कॅल्शियमची मात्रा वाढवण्यासाठी हा प्रोटीन लाडू खूप महत्त्वाचं काम करणार आहे. त्याचबरोबर ज्या महिलांची डिलिव्हरी झालेली असते अशा महिलांना सुद्धा हे लाडू खूप उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे हे लाडू जरूर बनवून बघा, तुम्ही खा, हेल्दी राहा. आणि व्हिडिओ स्किप न करतात बघितलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. परत पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.